आपल्या कोकणामध्ये अगरबत्ती हा अतिशय महत्त्वाचा घरोघरी वापरण्यात येणारा एक पदार्थ आहे। ती अगरबत्ती बांबू काठीपासून तयार होते। तर आजच्या घडीला भारतामध्ये 90% काडी चीन आणि व्हिएटनाम म्हणून आपण आयात करतो। कोकण विश्वविद्यालय दापोलीने 2020-21 साली स्थानिक बांबू प्रजाती मेस व मानगा याच्यामधून काडी निर्मितीचा अभ्यास सुरू केला व विद्यापीठाने शिफारस ह्याच्यावरती आणली। अगरबत्ती निर्मितीचे 3 स्टेप असतात। पहिली स्टेप आहे ही कच्ची काडी तयार करणे, दुसरी स्टेप आहे ही मसाला लावणे आणि तिसरी स्टेप आहे अत्तर लावून हे पॅकेट्स विकणे। बहुतांश उद्योग आपल्याकडे जे आहेत ते स्टेप 3 मध्येच काम करतात। बाहेरनं काड्या आणतात, मसाला लावून ते विकतात बाजारामध्ये। हा मोठा व्यवसाय ह्या परिसरामध्ये सुरू आहे। तर आम्ही दापोली कृषी विद्यापीठाने बांबू काठीपासून ते फायनल प्रोडक्ट निर्मितीपर्यंत संशोधन करून कोकणामध्ये 8 ठिकाणी आम्ही असे प्रत्यक्ष उभारलेले आहेत। शेतकरी गट, महिला बचत गट ह्यांना आम्ही हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत उपकरणं देऊन, त्यांना प्रशिक्षण देऊन, यांना मार्केटिंग कसं करायचं ह्याच्यावरती आम्ही पूर्ण ह्यामध्ये काम केलेलं आहे। तर एक मेस काठी किंवा मांगा काठीपासून आपल्याला जवळपास 1 किलो कच्ची काडी मिळते आणि 1 किलो कच्ची काडीला आपल्याला जवळपास 3 किलो मसाला लागतो आणि टोटल 4 किलो आपल्याला मसाला काडी ह्या एक काठीमधनं तयार होते। आणि ही 4 किलोची काडी आहे ही आपण अत्तर लावून बाजारामध्ये विकू शकतो। मार्केटिंग प्राइस 300 रुपये, 400 रुपये, 1000 किलो रुपयापर्यंत असतं। अत्तर क्वालिटीचा, मसाला क्वालिटीचा आपल्याला वापरला गेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्यातनं जास्त फायदा मिळेल। लाईव्ह युनिट आपल्या दापोलीमध्ये राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघाच्या मार्फत उभारला गेलेला आहे आणि एक चांगला उपक्रम ह्या सर्व महिलांनी इथे सुरू ठेवलेला आहे। त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव प्रिया प्रभाकर गुरव। प्रभाग संघाचं नाव आहे राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघ। प्रभाग संघामध्ये मी प्रभाग संघ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे। तर या राणी लक्ष्मी प्रभाग संघामध्ये एकूण 16 ग्रामपंचायती, 25 महसुली गावे, 327 SHG, 19 ग्रामसंघ, एकूण 3700 या प्रकल्पामध्ये राणी लक्ष्मी प्रभाग संघामध्ये सहभागी आहेत। अगरबत्ती प्रकल्पाची स्थापना 1 मे 2023ला झाली। कृषी विद्यापीठ मार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 5 लाख, तसेच शिवतेज संस्था मान्य आमदार योगीदादा कदम यांच्याकडून 2.5 लाख आणि स्वतः प्रभाग संघाचे 2.5 लाख असे पूर्ण 10 लाखाच्या मशीनचा कॉस्ट आहे। याच्यामध्ये 10 मशिनी आहेत। तर या कोकणामध्ये जे मैस, मानगा, बांबू असतो त्याच्यापासून अगरबत्तीची आम्ही निर्मिती करतो। या प्रकल्पामध्ये पूर्णपणे महिलाच ऑपरेट करतात मशीन। 5 महिला वर्कर आहेत। 3 ते 4 वर्षाचा मेस, मानगा, बांबू आम्ही शेतकऱ्यांकडून विकत घेतो। नोडलवरती कट केला जातो जेणेकरून ते पेर मशीनमध्ये अडकू नये म्हणून। पेर कट केल्यानंतर स्प्लिटरवरती येतो। स्प्लिटर मशीनला आम्ही तुकडे पाडतो। त्या बांबूचे तुकडे पाडल्यानंतर ते उन्हामध्ये 4 ते 5 दिवस वाळवले जातात। वाळवल्यानंतर स्लायवर मशीनला पट्ट्या काढतो। पट्ट्या काढल्यानंतर राऊंड स्टिक मशीन आहे, त्याच्यावरती काड्या तयार करतो। काड्या तयार केल्यानंतर सायझिंग मशीनवरती 8 इंच 9 इंचाच्या काड्या आम्ही साईज केल्या जातात। साईज केल्यानंतर पॉलिशिंग मशीनला बोरिक पावडर टाकून वाळू आणि मेणबत्ती टाकून त्याच्यामध्ये पॉलिशिंग केली जाते। पॉलिशिंग केल्यानंतर फायनली मसाला अप्लाय मशीनच्या इथे काड्या तयार होतात। मसाला अप्लाय मशीनमध्ये 3 किलो मसाला, 1 किलो काडी अशी 4 किलो अगरबत्ती तयार होते। तर 1 किलो मसाल्याला 650 ml आम्ही पाणी घेतो। मसाला लावून ती ड्रायरला वाळवली जाते 2 ते 3 दिवस, जसं क्लायमेट असेल त्यानुसार। वाळवल्यानंतर 200 ml DEP, तर 50 ml अत्तर याच्यामध्ये डीप केला जातो। डीप करून पॅकेजिंग करून आम्ही अगरबत्ती आमच्या महिलांमध्ये पर्यंत सेल करतो। 23 ते 24 गेल्या आर्थिक वर्षामध्ये आम्हाला एकूण 1.5 लाखापर्यंत इन्कम मिळालेला आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये आत्तापर्यंत आम्हाला 57,000 मिळालेले आहे। आमदार आहेत, उमेचे सर्व सर, ज्यांनी आम्हाला हे या प्रकल्पामध्ये आम्हाला मदत केली, तसेच पंचायत समितीचे BDO सर ज्यांनी आम्हाला ही इमारत दिली,
मंत्री तसेच CEO सर, विद्यापीठ या सर्वांचे योगदान या प्रकल्पासाठी लाभलेले आहेत, जेणेकरून आमच्या प्रकल्पामधून आमच्या प्रभाग संघाला उत्पन्न मिळाले, तसेच महिलांना या माध्यमातून रोजगार मिळाला. तर या सर्वांचे मी राणी लक्ष्मी प्रभाग संघाच्या वतीने धन्यवाद देते. नमस्कार. आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रांना व बांबूचे प्रेमी व्यावसायिकांना ह्या शेअर करा व तुम्ही असे विद्यापीठाचे अनेक चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी हा आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.